पीपीएम मधील एफआरसी म्हणजे प्रति दशलक्ष भागांमध्ये मोजलेले मुक्त अवशिष्ट क्लोरीन, जे सूक्ष्मजंतूंची पुनरुत्पादन रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्यात शिल्लक असलेल्या सक्रिय क्लोरीनचे प्रमाण दर्शवते. सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी, ते सामान्यतः 0.2 ते 0.5 ppm दरम्यान ठेवले जाते, जरी स्त्रोतावर उच्च पातळी 1 ते 2 ppm पर्यंत वापरली जाऊ शकते, तर 1 ppm पेक्षा जास्त पातळी चवीवर परिणाम करू शकते आणि चवीच्या समस्या आणि संभाव्य उप-उत्पादन निर्मितीमुळे 4 ते 5 ppm पेक्षा जास्त पातळी सामान्यतः टाळली जाते. एफआरसी म्हणजे काय? पाण्यातील अशुद्धतेची सुरुवातीची क्लोरीन मागणी पूर्ण झाल्यानंतर उरलेले सक्रिय क्लोरीन, जसे की हायपोक्लोरस आम्ल किंवा हायपोक्लोराइट आयन, असते. हे अवशेष पाईपमधून पाणी जात असताना सतत निर्जंतुकीकरण प्रदान करते, ज्यामुळे पुन्हा दूषित होण्यापासून संरक्षण होते. ते पीपीएम मध्ये का मोजले जाते? पीपीएम, प्रति दशलक्ष भाग, हे पाण्यातील कमी सांद्रतेसाठी एक सामान्य एकक आहे, जे पाण्यासाठी मिलीग्राम प्रति लिटर (मिग्रॅ/लिटर) च्या समतुल्य आहे. निर्जंतुकीकरणाची प्रभावीता सुनिश्चित करण्यासाठी चाचणी किट, जसे की डीपीडी, हे अवशेष मोजतात. ठराविक एफआरसी पातळी. 1. पिण्याचे पाणी, WHO 0.2 ते 0.5 ppm ची शिफारस करतो. 2. कूलिंग टॉवर्स, सूक्ष्मजीव नियंत्रित करण्यासाठी बहुतेकदा 0.5 ppm च्या आसपास राखले जातात. आणि 3. चव आणि गंध, 1 ppm पेक्षा जास्त पातळी लक्षात येऊ शकते. 2 ppm पेक्षा जास्त पातळी अनेकदा अप्रिय मानली जाते. सारांशात, पीपीएम मधील एफआरसी हे पाण्याच्या सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे सूचक आहे, जे पाण्याला चव किंवा वास न आणता निर्जंतुकीकरणासाठी पुरेसे क्लोरीन दर्शवते.